आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज। 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। नाशिक सिव्हिल हॉस्पिटल समोर 1 जून 2023 पासून सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन अखेर आज स्थगित करण्यात आले। जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 6 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याने शेतकरी समितीने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला। शेतकरी समितीचे पदाधिकारी कैलास बोरसे यांनी सांगितले की जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिलेल्या आश्वासनानुसार 2 सप्टेंबरपर्यंत जिल्हा उपनिबंधकांकडून शासनाकडे प्रस्ताव सादर करून आदेशाच्या कार्यवाहीला सुरुवात केली जाणार आहे। तसेच 2 ऑक्टोबरपर्यंत पुढील प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे। सुमारे 30,000 शेतकऱ्यांच्या संपूर्ण व्याजाची रक्कम माफ करावी ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे। यासोबतच शेतकऱ्यांवर असलेली मुद्दल रक्कम हप्त्यांमध्ये विभागून बँकांनी वसूल करावी अशी मागणीही करण्यात आली आहे। या दोन्ही प्रमुख मागण्यांबाबत जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेत ठोस कार्यवाहीचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे कैलास बोरसे यांनी स्पष्ट केले। गेल्या 3 वर्षांपासून विविध टप्प्यात सिव्हिल हॉस्पिटल समोर हे आंदोलन सुरू होते। प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार आता प्रत्यक्ष कार्यवाही होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। त्यामुळे शासन व प्रशासनाकडून ठरलेल्या मुदतीत निर्णयाची अंमलबजावणी होते का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। 1 जून 2023 पासून गोदावरी नदी पात्रामध्ये आमच्या कर्जाच्या नोटिसा देऊन या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी आमचं संपूर्ण कर्ज माफ व्हावं या मागणीसाठी या ठिकाणी बसलेलो आहोत। मात्र राज्य सरकारने जी 2026 ची कर्जमाफी केलेली आहे त्या कर्जमाफीमध्ये आम्ही जवळजवळ 30,000 शेतकरी बसलेलो आहोत। त्यांची 30,765 शेतकरी बसलेलो आहोत। त्यांची 1950 कोटी 7 लाख रुपये एवढी थकबाकी राहून गेलेली आहे आणि 23,224 शेतकऱ्यांना 232 कोटी 50 लाख रुपये एवढं कर्ज माफ होणार आहे। पण हे सगळे कर्ज माफ जरी झालं आमचं कर्ज माफ झालं आहे। 2008 पासून आजपर्यंत जेवढ्या कर्जमाफ्या झाल्या त्या कर्जमाफी आम्ही शेतकरी बसलेलो आहोत। पण जिल्हाधिकारी महोदयांकडे जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आमच्या कर्जावरील संपूर्ण व्याज राज्य सरकारने एमईसी बँकेने माफ करावं, एनडीसी बँकेने माफ करावं आणि मुद्दलाचे हप्ते करून द्यावेत या मागणीवर आम्ही एकमत झालेलो आहोत। त्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी 2 सप्टेंबर पर्यंत त्याचा अहवाल 2 सप्टेंबर पर्यंत थांबाव तुम्ही 2 सप्टेंबर पर्यंत त्याचा अहवाल द्यावायचा आहे आणि 2 ऑक्टोबरला त्या बाबतीत योग्य तो निर्णय जिल्हाधिकारी महोदय घेणार आहेत। तेवढ्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही आजचं आमचं आंदोलन या ठिकाणी स्थगित करीत आहोत।